नाशिकमध्ये प्रसाद हिरेंची समजूत काढण्यात अखेर गिरीश महाजनांना यश आले। प्रसाद हिरे हे शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडेंना आता पाठिंबा देणार आहेत। दरम्यान गोकुळ गीतेंशी आपली चर्चा झाल्याचा दावा महाजन यांनी केला आहे। गोकुळ गीते ही महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतील असं महाजन यांनी म्हटलं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी यांच्यासोबत चर्चा झाली, सकाळी झाली। शिंदे साहेबांसोबत माननीय उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबतही त्यांची विस्तृत चर्चा झाली आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी या ठिकाणी फॉर्म आपला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यात म्हणजे मागे घेता येणार नाही पण जाहीर पाठिंबा, कारण आता मागे घेण्याची मुदत संपलेली आहे आणि म्हणून त्यांनी आता जाहीर पाठिंबा आमचे जे उमेदवार आहेत दराडे महायुतीचे, शिवसेनेचे, शिंदे गटाचे, त्यांना या ठिकाणी दिलेला आहे। गोकुळ गीते आपणही बघतात, काल त्यांचे मोठे बंधू आमचे मित्र गणेश गीते या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत होते, दिवसभर आमच्यासोबत होते। आजही सकाळपासून ते होत्या। आमचे नगरसेवक वहिनी आहेत गीते वहिनी, त्या सुद्धा या ठिकाणी आल्या होत्या। गोकुळ गीतेची माझं बोलणं झालेलं आहे, फोनवर बोलणं झालेलं आहे। 4-5 वाजेपर्यंत ते बाहेरगावी आहेत, ते 4-5 वाजेपर्यंत या ठिकाणी येत आहेत। त्यांच्याशी बोलून सुद्धा हा निर्णय या ठिकाणी होईल। मला खात्री आहे की ते सुद्धा या ठिकाणी आपला उमेदवारी मागे घेऊन या ठिकाणी महायुतीला त्याच्याकडे जाहीर पाठिंबा देतील। समाधानी नाही किंवा आहोत त्याच्यापेक्षा प्रसाद बापूंनी देखील सीएम साहेबांचा, डीसीएम साहेबांचा, गिरीश भाऊंचा, माझा असेल, दादा भुसे साहेबांचा असेल, शब्दाला मान ठेवला। त्याच्यामध्ये असं काही नाही आहे की समाधानी आहे किंवा नाही। बापूंनी देखील उमेदवारी मागे घेतल्यामुळं आम्ही महायुतीचे सगळे मंत्री, आम्ही पदाधिकारी समाधानी आहोतच ना। आणि गोकुळजींचा जो अर्ज राहिलेला आहे त्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचं फायनल डिसिजन काय होणार आहे हे देखील सूत्रवाज आता महाजन साहेबांनी इथे केलेलं आहे।